शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आणि हे क्षेत्र जे आहे हे 2.5 एकर क्षेत्र आहे. आपण इथं बघू शकता. आणि या 2.5 एकर क्षेत्रामध्ये आपल्याला उत्पादन किती झालं, कशा प्रकारे झालं हे आता इथं बघूया. तर 2 ओळीतलं अंतर जे आहे आपण इथं 2.5 फूट ठेवलेलं आहे. एकरी एक बॅग 10-26 दिलेली आहे. त्याच्यानंतर खत दिलेलं नाही. आणि पेरणी केल्यानंतर आपण 4 तास इथं सिंगल पाईपवर पाणी दिलं. त्याच्यानंतर 6 दिवसांनी 1 तास पाणी दिलं. त्याच्यानंतर कुठं फुलं लागताना आपण इथं साधारणतः 3-3 तास सिंगल पाईपवर पाणी दिलं. आणि त्याच्यानंतर आपण इथं 2.5 एकरामध्ये साधारणतः 20-40 10 50 किलो बियाणं पेरलं. तर आता बघा इथं कशा प्रकारे आपण इथं उत्पादन आलेलं आहे. तर हे कट्टे जे आहेत तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10च्या 4 लाईन आहेत. एक तिकडं आहे म्हणजे 41 कट्टे आहेत. तर 41 कट्टे माल आपल्याला इथं झालेला आहे 60-60 किलोचा. तर 6 चौक 24 म्हणजे इथं साधारणतः आपल्याला 24 क्विंटल हे आहे. आणि इकडं बाजूला आपल्याला इथं बाकीचा माल आहे. तर इथं आपण बघू शकता आपला पूर्ण माल जो आहे हा इथं 65 क्विंटल माल झालेला आहे पूर्ण. आणि 2.5 एकर क्षेत्रामध्ये इथं 50 किलो बी टाकल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला 65 क्विंटल माल आला हे आपण बघूया. तर सुरुवातीला आपण काय करायचं, तर इथं आता हा जो माल आहे तर हा इथं आपण वाळू घातला आहे 3-4 दिवसापासून. कारण इथं माल वाळल्यानंतर आता सुती पोत्यात भरणंच चालू आहे. आता सुती पोत्यामध्ये आता इथं वाळू घातल्यानंतर आपल्याला हा भाव वाढेपर्यंत इथं असा ठेवून द्यायचा आहे आणि URV प्रक्रियेसाठी आपल्याला न्यायचं आहे. त्यामुळं आता आपल्याला URV प्रक्रिया केल्यानंतर आता ते चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करायचं आहे. तर याला आपण आता फवारणीमध्ये काय दिलं, तर फवारणीमध्ये सर्वात महत्त्वाचं क्लोरोपायरिफॉस आणि 30 ग्राम M45 30 मिली अशा प्रकारे दिलेलं आहे. त्याच्यानंतर 15 दिवसांनी म्हणजे उगवणीनंतर 15 दिवसांनी आणि त्याच्यानंतर 15 दिवसांनी आपण इथं प्रोफेक्ट सुपर 30 ग्राम साप पावडर प्रोफेक्ट सुपर 30 मिली साप पावडर 30 ग्राम अशा प्रकारे दिलं. त्याच्यानंतर कुठं फुल लागताना इमामॅक्टिन 10 ग्राम, परत 15 दिवसांनी अर्धे घाटे अर्धे फुलं असताना इमामॅक्टिन 10 ग्राम आणि शेवटची कोराजेनची फवारणी दिली पूर्ण घाट्यावर. अशा प्रकारे व्यवस्थापन केलेलं आहे. आणि त्याला बीज प्रक्रियेसाठी आपण झेलोरा घेतलेला आहे 3 मिली प्रति किलो अशा प्रकारे. तर अशा प्रकारे व्यवस्थापन झालेलं आहे. आणि माल पण एकदम चांगल्या क्वालिटीचा आपल्याला इथं आलेला आहे. आणि URV प्रक्रियायुक्त असल्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारचं इतर अन्नद्रव्ये आपल्याला इथं टाकायची गरज पडलेली नाही. URVमध्ये आपण उत्पादन शक्ती वाढली आहे, रोगप्रतिकार शक्ती वाढली, उगवण शक्ती वाढली आणि या व्हरायटी बलवान बनली. तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपण इथं केलेलं आहे. तर त्याच्यामुळं आपले 5 ते 7 हजार रुपये फवारणीचे वाचलेले आहे. आणि व्हरायटी जबरदस्त बलवान असल्यामुळं आपले पैसे तर वाचलेच, परंतु ही व्हरायटी फक्त URV प्रक्रियेमुळं इथं एकदाच पेरता येते, परत पेरता येत नाही. एकदा पेरल्यानंतर पुढच्या वर्षी URV प्रक्रिया करूनच पेरावं लागते. नाहीतर उत्पादन नॉर्मल व्हरायटीसारखे 5-7 क्विंटलच देते. कारण URVमुळे भरपूर इथं फायदा झालेला आहे. फवारणीचे पैसे पण एकरी 5-7 हजार रुपये वाचलेले आहे. जास्तीत जास्त महागडे बुरशीनाशक, टॉनिक, विद्राव्य खत 19-19 052-34 त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रन्स असं काही फवारायची गरज पडत नाही. फक्त कीटकनाशक फवारायचं. फक्त पहिल्या 2 फवारणीला नॉर्मल M45 साप पावडरसारखे आपण बुरशीनाशक कीटकनाशकासोबत फवारू शकतो. तर अशा प्रकारची व्हरायटी आहे, बलवान झालेली व्हरायटी आहे. मुळ्याची संख्या भरपूर लांब पसरते, खोलवर मुळे जातात, त्यामुळे मररोग लागत नाही. त्यामुळे याच्यावर मररोगीचा अटॅकसुद्धा येत नाही आणि कमी पाण्यात येते जास्त मुळे असल्यामुळे. तर ही व्हरायटी सिलेक्शन 10 डबल प्लस भरपूर जबरदस्त व्हरायटी आहे सिलेक्शन 10 डबल प्लस.